भाजपचे तालुका उपाध्यक्ष समीर घोडेकर यांनी भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावरील शिवमंदिर आणि परिसराच्या मालकीवरून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। त्यांनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत। घोडेकर यांचा आरोप आहे की महसूल विभाग आणि परिषदेने संगनमताने मंदिर व काही जागा परिषदेच्या नावावर केल्या आहेत। रायरेश्वर मंदिराच्या जमिनीचा फेरफार 624 आणि 625 नुसार थोपटे यांच्या नावावर आहे। थोपटे यांचे म्हणणे आहे की हा उपोषण राजकीय स्टंट आहे आणि ते उपोषणकर्त्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। महसूल विभागाने घोडेकर यांना सूचित केले आहे की फेरफारच्या बाबतीत न्यायालयात दाद मागावी, अन्यथा उपोषणाची जबाबदारी त्यांची असेल। भोर तालुक्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हिंदवी स्वराज्याची शपथभूमी असलेल्या रायरेश्वर येथील मंदिर परिसरातील गट माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या संस्थेच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या नावाने असल्यामुळे आज आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। गेल्या अनेक वर्ष या संस्थेच्या नावाने हा सातबारा असल्याने शासनाचा निधी येण्यावर मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण येत आहे। या मंदिराचा परिसर, तिथला मंदिराचा जीर्णोद्धार व मंदिराचं भव्य दिव्य उभारणी करण्यासाठी या सातबारा हटवण्याची गरज जाणवते आहे। या पद्धतीनेच हा सातबारा इथं नावं होण्यासाठी माहिती काढली असता तर या फेरफार सापडत नाही आहेत किंवा या फेरफाराची गडबड दिसून येत आहे। यासाठीच आमरण उपोषणाचं नियोजन करून हा सातबारा शासनाच्या नावे पुरातत्व विभागाच्या नावे वर्ग केल्यास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास करण्यासाठी संधी उपलब्ध होईल। यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे। तरी शासनाने याची योग्य दखल घेऊन